स्टुडंट, वेलकम टू मिनाताईचा क्लास. तर आज आपण शिकूया द अर्थ आणि लिव्हिंग वर्ल्ड. पुढचं पॅराग्राफ आहे द ॲटमॉस्फिअर. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीभोवती हवेचं जे कव्हर असतं, आवरण, त्याला ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण असे म्हणतात. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere become rare. आपण पृथ्वीपासून जसजशी उंच उंच जातो आकाशाकडे, तसतशी वातावरणातील ॲटमॉस्फिअर आहे ती हवा कमी कमी होत जाते. The atmosphere consists of mixtures of gases, namely nitrogen, oxygen, water vapor, and carbon dioxide. There are some other gases too in the air in very small quantities. आता हवेमध्ये हवा ही मिक्स आहे. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्सचर आहे गॅसेसचं. ते गॅसेसचं नाव आहे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन. आणि दुसरे पण काही गॅसेस आहेत की ज्यांची क्वांटिटी एकदमच खूप कमी असते. The layer of the atmosphere are named as the troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere and exosphere. तर ॲटमॉस्फिअरचे लेअर बनतात. त्यांची नावं आहेत ट्रॉपोस्फिअर म्हणजे सप्टेंबर, स्ट्रॅटोस्फिअर सितंबर, मेसोस्फिअर मध्यंबर आणि आयनोस्फिअर आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर म्हणजे आयनंबर आणि पायंबर. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 km is called the troposphere. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 13 किलोमीटर अंतरापर्यंतचा जो लेअर असतो त्याला ट्रोपोस्फिअर म्हणजे सप्टेंबर असे म्हणतात. The condition in the troposphere change continuously. तर हे ट्रोपोस्फिअर आहे ते कंटिन्युअसली त्याची कंडिशन असते ती चेंज होत असते. They affect the living world to a great extent. आणि ह्या चेंजवरून पृथ्वीवरचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यावरतीही याचे इफेक्ट महत्त्वाचे परिणाम होत असतात. The surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. Hence, the air nearest the surface is the hottest. पृथ्वीला सूर्यापासून हीट मिळते आणि त्यामुळे पृथ्वी भोवतीची जी हवा असते पृष्ठभागाची ती खूप गरम असते. But as we go higher in the troposphere, it becomes cooler. पण जसजशी आपण ट्रॉपोस्फिअरमध्ये जातो तसतशी ती थंड होत जाते. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. जवळजवळ वॉटर वेपर म्हणजे सर्व बाष्प असतं ते ॲटमॉस्फिअरवरच डिपेंड असतं. ट्रोपोस्फिअरच्या ॲटमॉस्फिअरवर डिपेंड असतं. दॅट इज वाय ऑल वेदर रिलेटेड फिनॉमिना सच as formation of clouds, rain, fog, wind and storms take place in the troposphere. त्यामुळे ढग, पाऊस, धुके, वादळे असे सगळे हवामानाशी जी संबंध आहेत त्या सगळ्या घटना आहेत त्या ट्रॉपोस्फिअरमध्ये घडतात आणि होतात. The air on high mountains is rarer than the air near the earth's surface. डोंगरावरची हवा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा हवेपेक्षा विरळ असते म्हणजे खूपच रेअर असते, कमी असते. एरोप्लेन फ्लाय इन द हायर पार्ट्स ऑफ द ट्रॉपोस्फिअर. विमाने आहेत ती सप्टेंबराच्या उंचावरच्या भागामध्ये उडतात. There, the air is very rare, therefore arrangements have to be made to ensure that passengers get enough air for breathing. त्यामुळे विमानामध्ये उंच
गेल्यावर विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी त्यामुळे विमानामध्ये विशेष सोय केलेली असते. बियॉन्ड द ट्रॉपोस्फिअर up to the height of about 50 kilometers from the earth is a layer called the stratosphere. पृथ्वीतलापासून 50 किलोमीटरच्या वरच्या लेयरला पृथ्वीच्या लेयरला ट्रॉपोस्फिअर म्हणजेच पीतांबर असे म्हणतात. In the lower part of this stratosphere there is a layer of a gas called ozone. तर स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर लेअरमध्ये एक गॅस असतो. त्या गॅसचं नाव आहे ओझोन गॅस. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. जी सूर्याची किरणे आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ती सूर्यापासून जी डायरेक्ट येतात आपल्यावरती, ती आपल्या सजीवांसाठी, लिव्हिंग थिंग्ससाठी, सगळ्यात लिव्हिंग थिंग्ससाठी खूप हार्मफुल असतात. But the ozone layer absorbs them and protects the living world from those rays. पण हा ओझोन लेअर आहे ते सगळं शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरच्या सगळ्या लिव्हिंग वर्ल्डचं ह्या सनच्या किरणांपासून रक्षण होते. आपल्याला इकडे डायग्राम दाखवला आहे द अर्थ ॲटमॉस्फिअरचा. त्याच्यामध्ये सगळ्यात खाली आहे ट्रोपोस्फिअर, त्यावरती आहे ओझोन लेअर, जो आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेज पासून, सूर्याच्या हार्मफुल रेज पासून आपलं प्रोटेक्शन करतो. आणि तिकडे तुम्हाला एरोप्लेनही दाखवलं आहे. एरोप्लेन ह्याच्या वरती गेलं की हवा आहे ती, एअर आहे ती लोअर होते, त्यामुळे ब्रीथिंगसाठी त्यांना एक्स्ट्रा अरेंजमेंट करून ठेवावे लागते. त्यापुढे आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती आहे मेसोस्फिअर आणि त्याही वरती आहे आयनोस्फिअर. आपले रॉकेट्स आहेत ते इकडे ह्याच्यावरती जातात. आणि आयनोस्फिअरच्या वरती आहे एक्झोस्फिअर, की जिकडे हवा म्हणजे नसते, श्वासासाठी हवाच नसते, तिकडे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे आपले अंतराळवीर असतात ते ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊनच जातात. आता आपण बघूया यूज युअर ब्रेन पॉवर. इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी इन द रेनबो? आपण इंद्रधनुष्य आहे रेनबो, ते वातावरणाच्या कोणत्या आवरणात आपल्याला दिसून येते? तर ट्रोपोस्फिअर मध्ये दिसतं, जे की लोवेस्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअरचा एक भाग आहे. सेकंड क्वेश्चन आहे माउंटेनियर्स कॅरी ऑक्सिजन इन सिलेंडर्स वेन दे क्लाइंब माउंटन्स दॅट आर मोर दॅन 5000 मीटर हाय. What could be the reason for that? कारण त्यासाठी तिकडे हवा नसते, म्हणजे एअर खूप कमी असतं, लो ऑक्सिजन लेवल असतं, त्यामुळे ते कॅरी करतात. अ न्यू वर्ड आहे तो आपल्याला शिकायचा आहे, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन means the process of vapor turning into water on cooling. म्हणजे त्याला कंडेन्सेशन म्हणजे संघनन असे म्हणतात. म्हणजे जी वेपर आहे, बाष्प, ती थंड होते आणि त्याचा परत लिक्विडमध्ये म्हणजेच वॉटरमध्ये त्याचं रूपांतर होतं, ते टर्न होऊन. बाष्प थंड झाले की त्याचं द्रवात रूपांतर होते, त्याला संघनन असे म्हणतात. हाऊ डज इट रेन? Water on the earth evaporates continuously due to the heat of the sun. सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा हीटमुळे पृथ्वीवरचं जे पाणी असतं त्याची कंटिन्युअसली वाफ बनत असते. वॉटर दॅट हॅज percolated into the soil also evaporate due to the heat and enters the atmosphere. आणि जमिनीमध्ये पण जे जिरलेलं पाणी असतं तेही सूर्याच्या हीटमुळे त्याचीही वाफ होते आणि तेही ॲटमॉस्फिअरमध्ये मिसळते. As water vapor is lighter than air, it rises high up into the atmosphere.
आणि ही वॉटर वेपर आहे म्हणजे जे बाष्प आहे ते हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते ॲटमॉस्फिअरमध्ये उंचच उंच म्हणजे हायच हाय जाते आणि जेव्हा ते खूप उंचावर जाते तेव्हा ते थंड होते. As it goes higher, it cools and condenses, forming very fine droplets of water. आणि उंचावर जाताना ते परत थंड होतं आणि त्यांचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली आहे. आणि ते परत पाण्याच्या सूक्ष्म कणामध्ये त्यांचं रूपांतर होऊन ते परत खाली येतात. आता ते कसे येतात ते आपण पाहूया. The droplets are so small and light that they float in the atmosphere, forming clouds. ही जी ड्रॉपलेट्स आहेत, पाण्याचे कण असतात, ते एवढे लहान आणि हलके असतात की ते आकाशामध्ये ढगांच्या रूपामध्ये फ्लोटिंग होत राहतात म्हणजे तरंगत राहतात. These small droplets join together and form bigger drops which are heavy. आणि हे सगळे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत ते एकत्र येतात आणि त्यांचे एका हेवी ड्रॉपलेटमध्ये रूपांतर होतं बिगर ड्रॉपलेटमध्ये. दे कॅनॉट फ्लॉट आणि त्यामुळे ते तरंगू शकत नाही. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन दी अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि असे थेंब आहेत ते पावसाच्या रूपात परत पृथ्वीवर पडतात. This rainwater flows into rills, streams, rivers, and finally into the sea. Ice in the snow-covered regions also melts due to the heat of the sun to finally flow into rivers. आणि असे पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले हे पाणी असेल ते रिल्स आहे, ब्रुक्स आहे म्हणजे ओढे, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. आणि सूर्याच्या उष्णतेने जे आईस असतं त्या आईसवाले जे रिजन्स आहेत त्याही बर्फाचं पाणी बनताना हेही पाणी आहे ते नद्यांना येऊन शेवटी फायनली मिळते. This process of evaporation, condensation and rainfall go on in a continuous cycle. This is known as the water cycle in nature. आणि ही प्रोसेस आहे इव्हॅपोरेशनचं म्हणजेच बाष्पीभवनाचं. जमिनीवरती जे पाणी आहे ते वर जाते बाष्पीभवनामुळे आणि संघननामुळे ते परत पावसाच्या रूपात जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. तर पाण्याचे जे बाष्पीभवन आणि संघनन आणि पाऊस ही ह्यांची प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली जी चालू असते त्याला वॉटर सायकल असे म्हणतात किंवा जलचक्रही आपण म्हणू शकतो. द बायोस्फिअर. बायोस्फिअर मीन्स जीवावरण. There are innumerable kinds of living things on the earth. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. The various regions of the earth differ in many ways. पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. Some regions are always covered with ice. त्यापैकी काही प्रदेश असे आहेत की जे नेहमी वर्षभर बर्फाने झाकलेले असतात. त्याला आपण बर्फाच्छादित प्रदेश असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल हिमालय, शिमला, मनाली, कुलू मनाली, जम्मू अँड काश्मीर. आणि सम रिजन्स आर व्हाईल अदर्स हॅव अ हॉट क्लायमेट. आणि काही असे असतात की जिकडे वर्षभर उष्ण हवामान असते. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस. काही ठिकाणी उंच उंच पर्वत असतात. आणि प्लेन्स इन अदर्स. तर काही ठिकाणी मैदानही असतात. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल while others are dry desert. काही ठिकाणी वर्षभर पाऊस असतो तर काही ठिकाणी ओसाड वाळवंट असते. There are salty seas and oceans and also freshwater lakes. आपल्या इकडे खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे आणि त्याचबरोबर गोड्या पाण्याच्या नद्याही आहेत. The ocean is shallow near the coast. ओशन हा कॉस्टकडे शॉलो असतो म्हणजे उथळ असतो बट अवे फ्रॉम द कॉस्ट लाईन. द ओशन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. पण समुद्राच्या किनाऱ्यापासून तो खूप किलोमीटर हा खोलही असू शकतो. We see a great variety in the living things that inhabit these different regions.
पृथ्वीवर अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये आपण डिफरंट डिफरंट रिजन्समध्ये त्यांचे डिफरंट डिफरंट व्हरायटी असतात आणि विविध असतात तेही आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल तिकडे बघा कांगारू दाखवलाय तुम्हाला, पोलर बेअर दाखवलाय, लायन आहे, झेब्रा आहे आणि राईट साईडला सगळ्या प्लांट्स दाखवला आहे. पण प्लांटचे शेप आणि त्यांचे साईजेस पण डिफरंट डिफरंट आहेत. तर ते डिफरंट डिफरंट रिजन्समध्ये डिफरंट डिफरंट आपल्याला वनस्पती सुद्धा आढळतात. The polar bear is seen only in the snow-bound polar regions. तर आपल्याला स्नो बाउंड पोलर रिजन्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे बर्फाळ प्रदेशात, ध्रुवीय बर्फाळ प्रदेश त्याच्यामध्ये राहणारे जे अस्वल आहे ते पोलार बेअर हे बर्फासारखे दिसतात किंवा असतात आणि त्यांची जी रचना आहे ती त्या भागामध्ये त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी तशीच केलेली असते, तशीच बनलेली असते. Zebras are found in Africa and kangaroos are found only in Australia. आता आफ्रिकेमध्ये कसं आहे तर गवता भाग आहे, तर तिकडे आपल्याला झेब्रा दिसतो. उंच उंच गवते असतात, मैदानी प्रदेश. आणि ऑस्ट्रेलिया हा खंडात फक्त कांगारू असा एक ॲनिमल आहे की तो फक्त ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. These animals are not found in any other region. आता हे कांगारू आहे, पोलार बेअर आणि झेब्रा आहे, हे दुसऱ्या तुम्हाला रिजन्समध्ये सापडणार किंवा आढळणार नाही. Elephants and lions are found in regions of hot climate. आता हत्ती आणि सिंह हे आपल्याला उष्ण प्रदेशात किंवा हॉट क्लायमेटमध्ये आपल्याला बघायला मिळतील. Plants in all these different regions also show a great variety. अशा प्रकारे आपल्याला वनस्पतींमध्ये पण विविधता बघायला मिळते. This variety is characteristics of those different regions. आणि ही व्हरायटी आहे यांच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे ते प्रत्येकाच्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यानुसारच आपल्याला तिकडे ते बघायला मिळतात. Many different kinds of plants, animals and microorganisms are found everywhere on the earth. पृथ्वीवरती सगळीकडे म्हणजेच जमिनीवर, पाण्यात आणि हवेत विविध प्रकारच्या आपल्याला वनस्पती, प्लांट्स मिळतील बघायला. ॲनिमल्स आहेत आणि सूक्ष्मजीव त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो हे आढळतात. ऑन द लँड, इन वॉटर अँड इन द एअर म्हणजे तिन्ही वातावरणाचे आपल्याला आढळतात. त्यांचे अस्तित्व तिन्ही वातावरणात असते, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. Living things exist in the lithosphere, hydrosphere and atmosphere. They also interact with these spheres. This living world constitutes the biosphere. आणि या सगळ्या आवरणात सजीव आणि त्यांनी जे व्यापलेला भाग आहे त्याला आपण एकत्रितपणे घेतो त्याला बायोस्फिअर म्हणजे जीवावरण असे म्हणतात. Always remember, all animals, plants and microorganisms are dependent on one another. They are also dependent on the spheres of the earth. The biosphere is where they take birth, live and die. पृथ्वी तलावरील जे प्राणी, वनस्पती आणि मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आहेत ते सर्वच्या सर्व हे एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच त्या सजीवांची जन्म आहे, वाढ आहे आणि त्यांचा मृत्यू हे त्यांच्या बायोस्फिअरमध्ये होतो आणि हे एकमेकांवर डिपेंड आणि अवलंबून असतात आणि त्या आवरणावरही ते अवलंबून असतात. What we have learned, आपण काय शिकलो? The earth crust and a small hard portion of the layer under it is called the lithosphere. पृथ्वीचे जे बाहेरील कवच आहे ते कठीण आहे आणि त्यापैकी त्याखालील थराचा काही भाग आहे यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. सेकंड आहे पॉइंट, अबाउट 1/3 of the earth surface is occupied by land while about 2/3 is covered with water.
पृथ्वीचा 1/3 किंवा 1/3 भाग हा जमिनीने व्यापला आहे आणि 2/3 म्हणजे 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सरफेस वॉटर, आईस ऑन द लँड, ग्राउंड वॉटर and the water vapor present in the air together form the hydrosphere. जमिनीवरील पाणी, बर्फ, जे भूजल ग्राउंड वॉटर आहेत म्हणजेच भूजल आणि हवेतील बाष्प वॉटर वेपर ह्यांचा एकत्रितपणे जो समावेश येतो हा पृथ्वीच्या हायड्रोस्फेअर मध्ये प्रेझेंट करतात. ते म्हणजे समावेश यांचा पृथ्वीच्या हायड्रोस्फेअर मध्ये जलावरणात होतो. द एनव्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. द वॉटर सायकल ऑन अर्थ गोज ऑन कंटिन्युअसली. पृथ्वीवरचे जलचक्र असतं हे कायम सुरू असते. द ओझोन गॅस in the stratosphere absorbs the harmful ultraviolet rays coming from the sun and protects the living things from them. पृथ्वी पितांबरामधील जो ओझोन वायू आहे तो सूर्यापासून येणाऱ्या हार्मफुल रेज पासून आपले आणि पृथ्वीवरच्या सर्वच लिव्हिंग थिंगचे प्रोटेक्शन करायचे काम करतो. Living things occupy parts of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere. Living things and all the parts they occupy are together called the biosphere. वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव आणि त्याने व्यापलेल्या या भागाला आपण बायोस्फिअर असे म्हणतो. इथे हा लेसन संपलेला आहे. आता ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.